चालू असलेला सामना उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी निश्चितपणे जय घोडेमुख विरुद्ध माळसा घोडेमुख या दोन संघादरम्यान सागर शिरोडकर स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकर मंदार आडेलकर, साई गावडे गोलंदाज सज्ज होतोय. देव बरा करो गाववाल्यानो, पेंडूर प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून मी सुरेंद्र मिस्त्री मालवणी केंद्रावरून खूप खूप स्वागत करतोय. स्ट्राईक एंडवर लेफ्ट हँडर फलंदाज सागर शिरोडकर आणि नॉन स्ट्राईक एंडवर मंदार आडेलकर ही गोडजोडी मैदानात. पहिलो पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्ले षटकात पहिलो चेंडू आखूट टप्प्याचा चांगलो चेंडू साई गावडेच्या माध्यमातून बघूक मिळालो. सागर शिरोडकरचा कौतुक गुणगान गावचा तेवढाच कमी, एक हरपनमळा खेळाडू म्हणून गणलो जाता. ओहो हो, फसलेलो फटको, क्षेत्ररक्षक दोन यांची आदळआपट झाली आणि परिणामी झेल सुटलो. किपर म्हणायला लागलो मी धरतलय आणि साई गावडे म्हणायला लागलो मी धरतलय. बघता बघता मिया तुया करीत झेल जमनीक दान केलो गेलो आणि परिणामी सागर शिरोडकर सारख्या फलंदाजाक जीवदान मिळाला. जीवदान म्हणजे काय असता या सागर शिरोडकरांनी मागच्या सामन्यात दाखवून दिला होता. कारण एका षटकारानंतर सागर शिरोडकराक जीवदान मिळाला, परंतु सागर शिरोडकरांनी तदनंतर 3 षटकार आणले आणि धावसंख्या आकार दिलो 53 होरान पोचयल्यात. पहिल्या षटकात 0 या धावसंख्येवर सागर शिरोडकरचो झेल जीवदान मिळता, झेल सुटलो जाता. चांगलो फटको स्टिअर केलो जाता. पॉइंटचो क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धावेनं स्वतःचा खाता खोलता मंदार आडेलकर. पेंडूर प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण युट्यूब लाईव्ह बघतो. स्ट्राईक एंडवर सागर शिरोडकर तर नॉन स्ट्राईक एंडवर मंदार आडेलकर. पहिला वाहिला पॉवर प्लेचा षटक, आखूट टप्प्याचा चेंडू, चांगलो फटको, देखणो फटको, क्षेत्ररक्षक असा तोपर्यंत येतलो 2 धावा पूर्ण. या 2 धावेनिशी धावसंख्या 2 ने वधारली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 वर. पहिला षटक प्रगतीपथावर, अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी. चांगलो फटको, निश्चितपणे एकेरी धावावर समाधान मानता सागर आणि मंदार. या एकेरी धावेन धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचता. साई गावडे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, परंतु आपल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर साई गावडे झेल सोडता. परिणामी सागर शिरोडकराक जीवदान. या जीवदान कितपत महागडा ठरता हे येणारो काळ म्हणजे उरलेली 4 षटका सांगतली. साई गावडे गोलंदाजीसाठी सज्ज. फुलटॉस चेंडू, लो फुलटॉसो चेंडू, देखणो फटको मंडरच्या बॅटमधून. बघता बघता एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेत. चांगलो थ्रो किपरच्या दिशेन, परंतु एकेरी धावेचं रूपांतर 2 धावेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 7. माझे संघ सहकारी गुण लेखक नीरज गावडे सुरेख पद्धतीने काउंटिंग करताना दिसतात. जाऊया डीजे कडे. कोकण म्हटल्यानंतर निश्चितपणे बऱ्या नावलौकिकांची नावं आठवतात. या कोकणात बरेच कलावंत घडले. क्रिकेट क्षेत्र म्हणा किंवा सामाजिक क्षेत्र म्हणा किंवा नाट्य क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र म्हणा. जाऊया मैदानात. गोलंदाजीत बदलला. चांगलो चेंडू, निश्चितपणे ब्लॉकचा चेंडू
स्टिअर केलो जाता स्क्वेअर लेगच्या दिशेने तोपर्यंत क्षेत्ररक्षक येता एकेरी धावेचं रूपांतर. या एकेरी धावेन धावसंख्या धावफलकावर 8 बिनबाद 8. दुसरं षटक प्रगतीपथावर अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. या षटकाचा विचार केलो गेलो. गोलंदाज अनिकेत नेमण. मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी अनिकेतने आपल्या संघासाठी केली होती. तोच अनिकेत बघूया. स्ट्राईक एंडवर मंदार आडेलकर एक अनुभवी खेळाडू. ओ मोठं पटकवायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनादा पण क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटलो जाता. परिणामी 2 धावात रूपांतर. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या डबल फिगर म्हणजे 10 धावा. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून पेंडूर प्रीमियर लीगच्या स्पर्धेत बघूक मिळता. परंतु क्षेत्ररक्षकांची साथ काय मिळणार नाही. झेल सुटलो जाता. चांगलं चेंडू निश्चितपणे लेग साईड वर स्टिअर केलं जातं. जोपर्यंत साई गावडे स्क्रीनवर येतलो एक धाव मिळता मंदार आणि संघाच्या खात्यात. या एकेरी धावेन धावसंख्या अजून 1 ने वधारली. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली. दुपारच्या सत्रात ही सामना भर उन्हात आपण बघतो. सामनो खेळणं किंवा फलंदाजी गोलंदाजी करणं साधी सोपी गोष्ट नाही. कडक उन्हात निश्चितपणे उन्हाळ्याचे दिवस आठवू लागले. ओहो देखणं पटको सागरच्या बॅटमधून खटक्यार बॉट जाग्यार पलटी घुडुम म्हातारी षटकार. डीजे हॅलो. चांगल्या पद्धतीचो देखणं फटको सागरच्या बॅटमधून काऊ कॉर्नरच्या दिशेने षटकार. षटकारानंतर निश्चितपणे समयोचित फलंदाजी काय असता हो दाखवून देण्याचा प्रयत्न सागरच्या माध्यमातून. एकेरी धावेने धावसंख्या 1 ने वधारली. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. अनिकेत नेमण चांगली गोलंदाजी करता. परंतु एक चांगलो देखणं फटको सागरच्या बॅटमधून सुद्धा बघू मिळालो. मी म्हटलेलं की झेल कितपत महागडो ठरता. आतापर्यंत सागरच्या बॅटमधून एक षटकार बघू मिळालो. खराब क्षेत्ररक्षण आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. जर एकच धाव होती तर 2 धावा बहाल केले गेले. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 20. पहिले 2 षटकाचा खेळ समाप्त झालो. बिनबाद 20 अशी धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना. डीजे कोट विरुद्ध महामाया घोडेमोग यानंतरचा सामनो. दोन्ही संघासाठी विनंती या संघनायकांका पहिली इनिंग झाल्यानंतर टॉस साठी या. फुलटॉस चेंडू फसलेला फटको क्षेत्ररक्षक तैनात असा. परंतु बघता बघता चेंडू सी मा रे खा पार. खणखणी षटकार. क्रिकेटच्या मैदानात झेल सोडलेल्याची काय फजिती होता, काय दुर्दशा होता, दाखवून देण्याचा प्रयत्न सागर
शिरोडकर करता हो पुन्हा एकदा मोठं फटको हय मात्र संधी असा क्षेत्ररक्षका अजून एक झेल सुटलो गेलो आणि परिणामी एकच धाव एकच धाव एका धावेन धावसंख्या 1 ने वधारली धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली 2 जीवदानाशी 2 षटकारनिशी सागर शिरोडकर नॉन स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचलो धावसंख्या 27 तिसरा षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर साई गावडे एक ऑलराऊंडर खेळाडू हरपन मोरा खेळाडू 24 कॅरेट गोल ज्याका म्हटलं जाता चांगलो फटको देखणो फटको पुन्हा एकदा संधी या हय मात्र क्षेत्ररक्षक चूक करणार नाही गडी गारत डीजे सागराक 2 जीवदानं जरूर मिळाली परंतु मंदार आडेकर इतको भाग्यशाली नाही त्याचा सुद्धा कॅच सुटला परंतु चांगलो झेल टिपलो जाता अनिकेत नेमनच्या माध्यमातून आणि पहिलं वयलो धक्को पहिलं वयलो हादरो जय घोडेमुख संघाच्या बाजून मिळता म्हणजेच महासा घोडेमुख संघ पहिलो गडी बाद होता वन डाऊन बॅटरच्या स्वरूपात लेफ्ट हँडर फलंदाज निलेश वैद्य निलेशचा गुणगान कौतुक गावचा आणि त्याची प्रशंसा करू तेवढीच कमी चांगलो चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू सागर शिरोडकर स्ट्राईकवर येता या एकेरी धावेन स्वतःचा खाता खोलला जाता निलेश वैद्य सरांचा धावसंख्या एका धावेन 28 वर जाऊन पोहोचली साई गावडेचा वापसी करणारा षटक पहिल्या चेंडूवर षटकारतात नंतर सागर शिरोडकरचं सुटलेलो जेल थोडस अजून मना ज्ञापना करणारो अय मात्र घोषित स्वरूपाची एक धाव एकेरी धावेन धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली या षटकाचा विचार केला गेलो तर चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर षटकार आणल्यानंतर निश्चितपणे फलंदाजी इच्छा असता की या षटकात 12 ते 14 धावा येऊ होय कारण 5 चेंडूचा खेळ बाकी असता परंतु आतापर्यंत चांगली वापसी म्हणा हरकत नाही साई गावडेची एका चेंडूचा खेळ बाकी या तिसऱ्या षटकाचा विचार केला गेलो पहिल्या इनिंगच्या दरम्यान पेंडू प्रीमियर लीग एक नीटनेटकं आयोजन नियोजन आपण बघतो ही स्पर्धा प्रेक्षकांनी उत्स्फूर्त स्पर्धेचा देऊन भरवलेली स्पर्धा ओ मोठो फटको देखणो फटको पुन्हा एकदा संधी अनिकेतसाठी आणि हय मात्र सागर शिरोडकर गो टू द पॅव्हेलियन डीजे भावई स्पोर्ट्स 11 तसेच महामाया घोडेमुख या दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल पहिल्या इनिंग नंतर टॉस साठी यायचं आहे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अजय नावाचो फलंदाज मैदानात उतारलो
स्ट्राईकवर एंडवर निलेश गावडे सर, निलेश वैद्य सर आणि नॉन स्ट्राईक एंडवर अजय गावडे. गोलंदाजीत बदल वैयक्तिक कोट्यातील पहिला संघातर्फे चौथा षटक घेऊन छोटा पॅकेज बडा धमाका ज्याका म्हटलं जाता तोच दया पाय नाईक, ज्यांनी दशावतार क्षेत्रात आपलं नाव वर्चस्व गाजवला. तो दया आज मैदानात उतरता क्रिकेटच्या आणि वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात. चांगलं चेंडू निश्चितपणे नेत्रदीपक फटको, लॉंग ऑन वर्जन क्षेत्ररक्षक तैनात असा आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. जोपर्यंत फेकी येत आली लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाची. या दुहेरी धावेन धावसंख्या धाव फलकावर 31 लॉस्ट ऑफ 2 विकेट. ओव्हरपिच चेंडू आडव्या बॅटने मारलेलो फटको, काऊ करून क्षेत्ररक्षक इलो. पहिल्या प्रयत्नात चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावबादची संधी आणि तिसरो गडी गारत डीजे. धावसंख्या धाव फलकावर 32, 3 गड्यांच्या मोबदल्यात. पंचांचा इशारा वाईडचो. एकेरी धाव्यांना धावसंख्या वधारली. धावसंख्या 33 वर जाऊन पोचली. गोलंदाजी मार्कवर दया पाय नाईक चांगली गोलंदाजी करूची लागतले. ऑफसाईडच्या दिशेनं मारलेला फटको, खराब क्षेत्ररक्षण साईनाथ गावडेचा. परिणामी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेत. या दुहेरी धावेन धावसंख्या 2 ने वधारली आणि धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचले. आतापर्यंत विचार केला गेला 3 चेंडू 6 धावा खर्च केले दया पाय नाईकने. चांगलं फटको, देखणं फटको, एकेरी धाव निश्चितपणे पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा ना म्हणता 2 धावा पूर्ण. या 2 धावांशी धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली. चांगला रनिंग बिटवीन द विकेट काय असता. वय वर्ष 40 क्रॉस जाऊन सुद्धा चांगली फलंदाजी निलेश वैद सरांची. सलग 3 चेंडूत दुहेरी धावा बघू मिळतात. चांगलं फटको, पुन्हा एकदा नेत्रदीपक फटको, तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण. परिणामी खराब आउटफील्ड कारणानं 4 धावा मिळतात. या 4 धावेच्या मधील धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली. शेवटचा चेंडू. आतापर्यंत चांगली फलंदाजी, 12 धावा वसूल केले जातात एकेरी दुहेरी धावेत आणि 1 चौकार बघू मिळालो. खराब चेंडू, पंचांचा इशारो, अवांतर स्वरूपाची एकेरी धाव. धावसंख्या 1 ने वधारली. धावसंख्या जाऊन पोहोचली 42 वर. चांगलं चेंडू, तेवढंच चांगलं फटको, लो फुल टॉस चेंडू. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षण चेंडू अडवलो आणि चेंडू टाकूसर 1 धाव पूर्ण. एका धावेच्या मधील धावसंख्या 43. 14 धावा खर्च करणारा दयाचा षटक. असा वाटांग नाही षटका चौकार निश्चितपणे लागांग नाही, परंतु चांगली गोलंदाजी फलंदाजी काय असता. प्रत्येक चेंडूवर एकेरी दुहेरी धावा आणि 1 चौकार या षटकात बघूक मिळालो. धावसंख्या धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 43 लॉस ऑफ 3 विकेट. आफ्टर कंप्लीटिंग 4 ओव्हर.
पाचव्या षटक घेऊन साईनाथ गावडे गोलंदाजी मार्कवर. ज्या साईन चांगली गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यात, तो साईनाथ पंचांच्या उजव्या बाजून. चांगलो चेंडू पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू चांगला विकेटच्या पाठीमागे काम पूर्ण केला साई गावडेन सुद्धा. पहिलं चेंडू सुरेख पद्धतीचो साईनाथ गावडेचो. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, मोठो फटको, नो मॅच लँड मध्ये चेंडू गेलो आणि बघता बघता चेंडू सीमा रेखा पार, खणखणीत चौकार. डीजे चौकारांशी धावसंख्या धावफलकावर 47. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राइक एंडवर निलेश वैद्य सर. साईनाथ गावडे, फुलटॉस चेंडू फुलटोल केला जाता, क्षेत्ररक्षक तैनात असा आणि गडी गारद. डीजे माळसाम घोडेमुख संघात चौथो हादरो बसलो आणि चौथ्या गडाच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर 47. 16 धावांचा योगदान निलेश वैद्य सरांचा आपल्या संघासाठी कितपत योग्य ठरता येणारो काळ येणारी वेळ सांगतली. अजूनही दुसरे इनिंगचं खेळ होणं बाकी. डिफेंडेबल टोटल करण्यासाठी 16 धावांची भागीत कामगिरी निश्चितपणे निलेश वैद्य सरांची बघू मिळाली या PPL 2025च्या माध्यमातून. स्ट्राइक एंडवर नौको फलंदाज राकेश मांद्रेकर. पंचांचो इशारा येलो वाईडचो. 22 स्वरूपाची 1 धाव आणि अवांतर 1 धाव मिळून 2 धावा. या 2 धावेच्या मदतीन धावसंख्या धावफलकावर 49. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर साईनाथ गावडे. भरून चांगली गोलंदाजी साईनाथच्या माध्यमातून जय घोडेमुख संघासाठी होता. आतापर्यंत विचार केला गेलो या स्पर्धेत सरासरी धावसंख्या 50-55 असा. मोठो फटको, देखणो फटको, क्षेत्ररक्षक काऊ करण्याचो इलो खरो आणि बघता बघता गडी गारद. डीजे बाकी पहिल्या इनिंगचा विचार केलो गेलो तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. सलग 2 चेंडूवर 2 गडी गारद. कारण ह्याच्या आदलो चेंडू वाईड होतो त्यामुळे हॅट्रिकची सुवर्ण संधी म्हणा हरकत नाही साईनाथ गावडेसाठी. या स्पर्धेत हॅट्रिक मिळवण्यासाठी सुद्धा निश्चितपणे बक्षीस असा. प्रत्येक खेळाडू जो हॅट्रिक मिळवतलो त्याका
बक्षिसांची खैरात काय असता ह्या पेंडूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून निश्चितपणे बघू मिळताला. चांगलो चेंडू एकेरी धावेत तर निश्चितच पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. बघता बघता 2 धावा पूर्ण केले गेले. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 51 वर जाऊन पोहोचली. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. लेफ्ट हँडर फलंदाज स्ट्राईक वर अंकित परब 2 धावेनिशी फलंदाजी करता. चांगलो चेंडू, ब्लॉकचा चेंडू, सुरेख चेंडू, परिणामी चेंडू निर्धाव. धावसंख्या 51 वर स्थिरावलेली म्हणजेच जिंकण्यासाठी जय घोडेमुख संघाका 52 धावांची गरज. 30 चेंडूत आई भवानी स्पोर्ट विरुद्ध आई भावई माफ करा आई भावई स्पोर्ट क्लब विरुद्ध महामाया घोडेमुख या 2 संघादरम्यान सामनो रंगतलो. टॉस साठी या दोन्ही संघाच्या करण्यात आपल्यापर्यंत आवाज जर पोहोचत असत माझं तर. बघता बघता पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालो. धावसंख्या धावफलकावर 51 म्हणजे 30 चेंडूत 10.5च्या प्रति षटकामध्ये धावसंख्या 52 धावा जमवचे लागतले जर सामनो जिंकायचा असा जय घोडेमुख संघाक. तर दुसऱ्या बाजून विचार केलो गेलो ह्या 52 धावांचो पाठलाग हे 52 धावा डिपेंड कसे काय करूचेला होय त्यासाठी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी कोण करतलो ह्या निश्चितपणे हेरणा गरजेचा असा. सागर शिरोडकरची टीम निश्चितपणे सज्ज असा. स्पर्धेदरम्यान संजयजी राऊत यांचं आगमन होते. मंडळातर्फे खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. आपल्याला विनंती आहे व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हा. तसेच मी स्वयंसेवकांना विनंती करतोय त्यांना सुपारीचं जाळ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. चालू असलेला सामना निश्चितपणे जय घोडेमुख विरुद्ध म्हाळसा घोडेमुख या 2 संघादरम्यान. मागच्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार नितीन बरकुटे ज्याने चांगली फलंदाजी केली तशीच चांगली गोलंदाजी पण केली. नितीन बरकुटे आपल्यापर्यंत जर आवाज पोहोचत असेल तर आपल्याला विनंती आहे की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पॉलिन कक्षा देऊन स्वीकारायचा आहे. स्पर्धेदरम्यान मान्य श्री संजयजी नेमण यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळातर्फे धन्यवाद. खूप खूप ठेंबे ठेंबे तळेसाचे आपलं सहकार्य हे लाख मोलाचं ही स्पर्धा भरवण्यासाठी आणि हे स्पर्धा शेवटपर्यंत पार पाडण्यासाठी. संतोषजी हरजी यांचं आगमन होतंय. मंडळातर्फे त्यांचं खूप खूप स्वागत साहेब. आपण पावलेन कक्षापणे स्थानापन्न व्हा. स्पर्धेदरम्यान अनिकेतजी वैद्य यांचं पण आगमन. मंडळातर्फे खूप खूप स्वागत साहेब. स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या मान्यवरांका आमच्या मंडळातर्फे सुपारीचा धाड देऊन निश्चितपणे त्यांचं स्वागत केलं जातं. बावन्न धावांचं पाठलाग, 30 चेंडूत 52 धावा आणि गोडजोडी मैदानात छोटा पॅकेज बडा धमाका दया पाय नाही आणि त्याला साथ देण्यासाठी एक बहरात असलेलो फलंदाज. मळेवड प्रीमियर लीग मध्ये चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी पण केली. असोच हरपलमळ खेळाडू म्हणजे साई गावडे स्क्रीनवर. 30 चेंडूत 52 धावांचं पाठलाग. काय घडताला काय बिघडताला हे सांगण्यासाठी मायक्रोफोन मध्ये बदल माझे संघ सहकारी समालोचक मॅन फ्रॉम न्हावेली राहुल मांजरेकर. हॅलो, विनंती असेल महामाया
संघाचे जे खेळाडू आहेत ते एंट्री या स्पर्धेचं एंट्रीचा जो बोर्ड आहे त्याच्या बाजूला जे नारळाची झाडं आहेत तिथे कृपया जायचं आहे. महामाया घोडेमुख संघाचे सर्व खेळाडू संघ कर्णधार तिथे तुमची वाट बघतोय. महामाया संघाचे सर्व खेळाडू संघ कर्णधार तुमची जे नारळाची झाडं आहेत तिथे वाट बघतोय. सन्माननीय संजयजी राऊत यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. सामना सुरू होण्याची खूण पंचांकडनं होते. चालू असलेला सामना जय घोडेमुख विपक्ष म्हाळसा घोडेमुख संघ. संजयजी राऊत यांच्या माध्यमातून स्पर्धेला 500 रुपयाची देणगी येते. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच संतोष हरजी यांच्याकडनं 100 रुपयाची बहुमूल्य देणगी येते. मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप धन्यवाद. बावन्न धावांचा लक्ष्याचा पाठलाग आणि गोलंदाजी मार्गवर निलेश वैद्य तर फलंदाजीसाठी दह्याप्पाय नाईक स्ट्राईक यांच्या दिशेनं. पहिला चेंडू आखो टप्प्याचा चेंडू पूल केलाय. डिक्लर झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकेरी धावांना धावसंख्येचा श्री गणेशा होतोय आणि 52 धावांच्या या लक्ष्याचा पाठलागाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते. स्ट्राईक यांच्या दिशेनं दह्याप्पाय नाईक, नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनं साई गावडे ही जोडगोळी मात्र मैदानामध्ये बघायला मिळते ती जय घोडेमुख संघाकडनं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते निलेश वैद्यच्या माध्यमातून. ही पहिला गडी करत होतोय. दह्याप्पाय नाईक याला माघारी पाठवण्याचे काम केलं जाते. समोरील कक्षामध्ये तुम्ही या. दर्शन परब दुसऱ्या चेंडूवर एक पहिला गडी गारत होतोय. दया पाय नाईकला मात्र माघारी पाठवण्याचं काम निलेश वैद्य यांनी केलंय. चालू असलेला सामना जय घोडेमुख विपक्ष म्हाळसा घोडेमुख संघ. म्हाळसा घोडेमुख संघ प्रथम फलंदाजी करताना 51 धावा बनवल्यात. 52 धावांचं लक्ष ठेवलंय आणि यावेळी मात्र दुसऱ्या चेंडूवर दयात पायी नाईक सारखा एक मोठा मोहरा जाळ्यामध्ये अडकवलाय निलेश वैद्य यांनी. सांघिक धावसंख्येचा विचार 1 धाव एका गड्याच्या मोबदल्यात. 52 धावांचं लक्ष. पहिलं षटक प्रगतीपथावर. 30 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता असताना मैदानामध्ये पहिलं पॉवर प्लेचं हे षटक. लेफ्ट आर्म राऊंड विकेट अशा प्रकारची गोलंदाजी ही निलेश वैद्य यांच्या माध्यमातून. तिसरा चेंडू यावेळी मात्र पंचांकडे पायचित्त अपील केला जात आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पायाला घर सटमाचे चेंडू 22च्या स्वरूपात आलेले ही धाव संघासाठी निश्चितपणे महत्त्वपूर्ण ठरू शकते. 52 धावांचं हे लक्ष. स्ट्राईक यांच्या दिशेनं साई गावडे मागच्या सामन्यावर चांगली फटकेबाजी केली होती. तोच साई गावडे स्ट्राईक यांच्या दिशेनं सलामीसाठी आलाय. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला यष्टीरक्षण करताना सुरेख यष्टीरक्षण आपल्याला बघायला मिळालं. कृपया दर्शन परब तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर कृपया लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचे. कॉमेंटरी बॉक्समध्ये यायचे आहे. चौथा चेंडू गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सज्ज असेल गोलंदाज निलेश वैद्य. मोठा फटका बॅटच्या रडार मध्ये. चेंडू मात्र जातोय वन बाउन्स. सीमा रेषा पार. येतोय चौकार. डीजे या चौकारानं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धावा धावफलकावर.
6 धावा धावफलकावर एक मोठा फटका साई नाईकच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळतोय. निलेश वैद्यवर यावेळी मात्र आक्रमण केलं गेलं आणि त्या आक्रमणाचा फायदा उठवत चौकार वसूल केलाय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या 8-6 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. फलंदाज बाद होणारा फलंदाज दया पायनाईक. यावेळी मात्र आणखी एक फटका, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चूक करत नाही. ज्या विकेटची गरज होती ती विकेट्स मात्र मिळवण्यात निलेश वैद्य यश ठरतोय. सुरेश क्षेत्ररक्षकाची साथ लाभते आणि यावेळी म्हाळसा घोडमुख संघ 2 गडी गारद करतोय 6 या धावसंख्येवर. मैदानामध्ये येतोय तो जय वडमुख संघाचा साईनाथ गावडे. एक अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये आलाय. साईनाथ गावडे लेफ्ट हँड फलंदाज आहे. साई माघारी परतल्यानंतर साईनाथ गावडे एका निश्चितपणे गुणवत्ता आहे या खेळाडूकडे, परंतु समोर अनुभव नटलेला गोलंदाज निलेश वैद्य. आणखी एक मोठा फटका मारलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आला, आणखी एक गडी मिळवलाय. या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी निलेश वैद्यच्या माध्यमातून बघायला मिळते. या सामन्याची ओळखली प्रायोरिटी आणि दाखवली आपल्या गोलंदाजीची क्वालिटी. मी अनुभवान नटलेला गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी मी करणार, अशा प्रकारचा इरादा निलेश वैद्यचा होता. तो सबशेल पहिल्या षटकामध्ये यशस्वी ठरतोय. निलेश वैद्यसाठी 2 शब्द: तुझ्या हाती दिला चेंडू, त्याला तू गरकन फिरवलं. तुझ्या हाती दिला चेंडू, त्याला तू गरकन फिरवलं. फलंदाजांचा मोठा इरादा, त्याला तू मात्र धक्का देत फिरवलं. फलंदाजाचा मोठा इरादा होता मोठा फटका मारण्याचा. संघाचं कमबॅक कसं करावं हे तू दाखवून दिलंस. निश्चितपणे निलेश वैद्य चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 3 गडी गारद केले, 6 धावा खर्ची केल्यात आणि महत्त्वपूर्ण गडी गारद करत असताना या 52 धावांच्या डिफेंड आम्ही करणं यशस्वीरित्या करणार हा इरादा मैदानामध्ये घेऊन गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकाटी वर्णी लागते. गोलंदाजाचं नाव असेल समीर वैद्य. ज्या पहिल्या षटकामध्ये एक सुरुवात आवश्यक होती म्हाळसा घडमुख संघाला एक चांगल्या गोलंदाजीची, आणि ती गोलंदाजी निलेश वैद्यने पहिल्या षटकामध्ये मिळवून दिली. 3 गडी गारद केलेत, महत्त्वपूर्ण गडी गारद करत 6 धावा खरेदी केल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवर समीर वैद्य. लेफ्ट आर्म, यावर तो फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू जमिनीला दान केला गेला. एकीर धावेची पावलं दुहेरी धावेकडे वळवली गेली. 2 धावांनी सांघिक धावसंख्या ही 8 धावा 3 घड्यांच्या मोबदल्यात. दुसरा षटक गोलंदाजी मार्कवर सागर शिरोडकर, माफ करा, चांगला चेंडू. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं, पडल्यानंतर थोडासा ऑफ ब्रेक प्रकारचा हा चेंडू सागर शिरोडकरचा बघायला मिळतोय. ही 8 धावा धावफलकावर. 52 धावांचं लक्ष्य. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट प्रकारची गोलंदाजी सागर शिरोडकरच्या माध्यमातून. आणखी एक चांगला गोलंदाजी, फिरकीचा जादूमय गोलंदाज म्हणून ओळखला तर सागर शिरोडकरला निश्चितपणे संघर्ष घोडेमुख असेल, यंगस्टार घोडेमुख असताना मात्र चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. आज पेंडूर प्रीमियर लीगमध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आज तुला बघायला मिळते. आणखी एक चांगला चेंडू फिरकीवर स्वार होतोय. फिरकीची जादूमय गोलंदाजी आज या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. फलंदाजांना जखडून ठेवतोय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय, अशा प्रकारची गोलंदाजी सागरच्या माध्यमातून बघायला मिळते. ती म्हाळसा घोडेमुख संघासाठी.
परंतु या सामन्यामध्ये पंचांकडे निश्चितपणे लक्ष होतं. पंचांनी नाबाद असल्याची खूण केली आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू हाताळलेत आणि 5 चेंडू टाकत असताना 4 निर्धाव चेंडू हे सागर शिरोडकरच्या माध्यमातून बघायला मिळते. अंतिम चेंडू शिल्लक आणि या चेंडूवर कोणत्या प्रकारचा फटका फलंदाज मारेल हे मात्र बघावलं. पुलचा फटका मारलाय आणि चेंडू सीमा रेषेचं करतोय उल्लंघन. पुलचा फटका झालाय पॉवरफुल, सक्सेसफुल आणि षटकारानं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली 14 धावा. ही 3 घड्यांच्या मोबदल्यात 2 षटका अखेरीस DJ. उस्मान पटेलचा डाय हार्ड फॅन फलंदाज जयराम मांजरेकर. उस्मान पटेलला निश्चितपणे फॉलो करतो हा खेळाडू आणि त्याच्याच प्रकारची फटकेबाजी आज मैदानामध्ये आवश्यक आहे. ती जय घोडमुख संघाला 2 षटका केली 14 धावा धावफलकावर. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या, 3 गडी मिळवले होते, तोच गोलंदाज निलेश वैद्य गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या हातानं राईट लेफ्ट आर्म राऊंड विकेट सज्ज असेल. पहिला चेंडू क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला. खोलवर टप्प्याचा हा चेंडू यष्टीरक्षक सुरेख यष्टीरक्षण करतोय. पहिला चेंडू तिसऱ्या षटकाचा निर्धाव होतोय आणि सुरेख सुरुवात ही तिसऱ्या षटकाची आपल्याला बघायला मिळते. 14 धावा धावफलकावर 52 धावांचं लक्ष. अजून 38 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. मैदानामध्ये चाललेलं ही क्रिकेटचं युद्ध आणि आज दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एकीकडे आहे म्हाळसा घोडेमुख संघ तर दुसरीकडे आहे जय घोडेमुख संघ. दोन्ही संघांच्या नावामध्ये घोडेमुख नावाचा उल्लेख आहे. पेंडूर गावाची ग्रामदेवता घोडेमुख देवता. चांगला चेंडू, पुलटा प्रकारचा चेंडू, परंतु पंच या चेंडूला दंडित करतात. वाईटची खूण ही पंचांकडनं आली आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये घेऊन आले. 16 धावा या धावफलकावर लागल्यात. 52 धावांचं लक्ष, 16 धावा या धावफलकावर लागल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि याच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल जय घोडमुख संघाला, परंतु गोलंदाजीची निश्चितपणे कमाल बघायला मिळते. निलेश वैद्य प्रत्येक चेंडू एक वेगळ्या रणनीतीने, वेगळ्या ज्या प्रकारची रणनीतीने आखली आहे ती रणनीती मैदानामध्ये सपशेल यशस्वी ठरवतोय निलेश वैद्य. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 3 चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी बघायला स्वतःच्या पलोत्रीमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 22च्या स्वरूपात मिळालेले ही धाव सांघिक धावसंख्येमध्ये वृद्धी होईल. 17 धावा या धावफलकावर लागतील. 52 धावांचं लक्ष. अजूनही 35 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 17 धावा या धावफलकावर, अजूनही 35 धावांची गरज. तिसरा षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. म्हणजे अजूनही 14 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण मैदानामध्ये आहे. चार चेंडू समाप्त झालेत. 14 चेंडू 35 धावा असं समीकरण मैदानामध्ये. यावेळी मात्र ओव्हर पिच प्रकारचा हा चेंडू सीमारेषेचं उल्लंघन. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं येतोय षटकार. तो जयराम मांजरेकरच्या बॅटमधनं उस्मान पटेलला फॉलो करणार हा फलंदाज आहे. निश्चितपणे उस्मानची फटकेबाजी यूट्यूबच्या माध्यमातून कित्येक वेळा त्यानं बघितले आणि त्याच प्रकारची फटकेबाजी आज मैदानामध्ये आवश्यक आहे. जयरामची बॅट बोलणं फार गरजेचं आहे. नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनं फलंदाज वामन मिस्त्री याला सुद्धा समोचित फलंदाजी करावी लागेल. पंच निश्चितपणे जयराम मांजरेकरला संधी येते. विकास गावडे यांच्या माध्यमातून 4 चेंडूमध्ये जर 4 षटकार मारले तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल जयराम मांजरेकर याच्यासाठी.
मोठा फटका मारण्याचा इरादा जरूर होता. यावेळी मात्र धावबाची संधी तर क्षेत्ररक्षकाची जर यष्टीला जर योग्य प्रकारे चेंडू लागला असता, परंतु यावेळी मात्र नाट्यमय घटना मैदानामध्ये घडते. चेंडू मात्र यष्ट्यांच्या जवळून जातोय. एक धाव तर पूर्ण केली जाते. ही नाट्यमय घटना या सामन्यामध्ये कमबॅक करून देऊन जाईल का जय घोडमुख संघाला, हे मात्र बघावं लागेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा या धावफलकावर लागल्यात. म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावा असं समीकरण म्हणजे प्रति षटक 14 धावांची गरज. निश्चितपणे जयराम मांजरेकरला एक बक्षीस लावलं होतं. 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारले असते तर विकास गावडे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक होतं. विकास गावडे यांचा उद्देश एवढाच होता की जयराम मांजरेकरने चांगली फटकेबाजी करावी, आपल्या संघाच्या हिताची फटकेबाजी करावी. त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु ती क्षमता त्याने बॅटच्या सहाय्यानं आज मैदानामध्ये दाखवावी लागेल. रगरगत्या उन्हामध्ये चाललेली ही क्रिकेट स्पर्धा पेंडूर प्रीमियर लीग 2025 पर्व 11 आणि पर्व 11 मध्ये या सामन्यातील आजचा या स्पर्धेतील पहिला दिवस. टेनिस cricket.in माध्यमातून यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. एक देखणी स्पर्धा पेंडूर प्रीमियर लीग 2025. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा धावफलकावर, 12 चेंडू 28 धावा असं समीकरण. अशा वेळी तर गोलंदाजी मार्कवर अंकित परब नावाचा एक युवा गोलंदाजी मार्कवर आलाय. माळसा घोडमुख संघाच्या कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी त्याच्याकडे 6 चेंडू आहेत. 6 चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या गतीने टाकण्याचा प्रयत्न करत संघाच्या हिताची गोलंदाजी करणं आवश्यक आहे. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलेला प्रयत्न, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये तैनात आहे. 1 धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. समीकरण 11 चेंडू 26 धावा असं समीकरण मैदानामध्ये आहे. 52 धावांचं लक्ष्य आणि 26 धावा या धावफलकावर. 11 चेंडू 26 धावा. प्रत्येक चेंडू निश्चितपणे दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण असेल. अंकितचा पुढचा चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, स्वतः गोलंदाज अंकित परब आलाय. विकेट्स मिळवली. जयराम मांजरेकरला मात्र माघारी पाठवतोय. जाऊया डीजेच्या सुमधुर संगीताकडे. सुमन मैदानामध्ये समीकरण आहे 10 चेंडू 26 धावा असं समीकरण. 26 धावा धावफलकावर लागल्यात. 52 धावांचं लक्ष्य. चांगली गोलंदाजी बघायला मिळते अंकित परबच्या माध्यमातून. 4थं षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये आला एक युवा गोलंदाज. त्याच्याकडे संधी आहे आज नावकीर्ती मिळवण्याची. चांगला चेंडू कुठल्याच स्पॉटवर पडल्यानंतर स्केट झाला. चेंडू वेगानं यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलाय. मंदार आडेलकर यष्टीरक्षण करतोय. चांगलं यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. समीकरण बदललं जाते. 9 चेंडू 26 धावा. सुमन नावाचा फलंदाज मैदानामध्ये आहे. त्याची बॅट बोलणं जय घोडमुख आवश्यक असेल. प्रयत्न तर केले जात आहेत, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. जेव्हा बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये त्यावेळी मात्र स्वतः मात्र चेंडूच्या रडारमध्ये जाणं फार आवश्यक आहे. आणि ती रणनीती मैदानामध्ये अवलंबावी लागेल. ती सुमन नावाच्या फलंदाजाला जय घोडमुख संघासाठी. प्रत्येक खेळाडूकडे क्षमता असते, टॅलेंट असतं, परंतु ते टॅलेंट योग्य ठिकाणी वापरण्याची कला ही स्वतः फलंदाजाकडे असणं आवश्यक आहे. आखूट टप्प्याचा चेंडू, जबरदस्त फटका, पुलचा फटका, सीमारेषेचं उल्लंघन आणि येतोय षटकार. या षटकाराने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 32 धावा या धावफलकावर. पुढील सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये मनोहर राऊळ व दया पायनाई यांना पंचांच्या भूमिकेमध्ये नियुक्त केले आहे. दोन्ही खेळाडूंना विनंती असेल
मनोहर राऊळ आणि दया पायनाईक हा सामना झाल्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला यायचं आहे. मनोहर राऊत आणि दया पायनाईक. षटकारांची सांघिक धावसंख्या 32 धावा. अजूनही 20 धावांची गरज आहे. क्षमता आहे सुमनकडे, क्षमता आहे अंकितकडे. ती क्षमता आज सिद्ध करावी लागेल. या मात्र झेल सुटला गेलाय. धाव निश्चितपणे डिक्लर घोषणेच्या क्षेत्रामध्ये एक चेंडू निश्चितपणे मार्गस्थ होतोय. एक धाव मिळाली. 27 धाव, माफ करा 33 धावा या धावफलकावर. 19 धावांची अजूनही गरज असेल. सहा चेंडू आणि 19 धावा. 6 चेंडू 19 धावा अशी गरज दोन्ही संघांसाठी. अजूनही समसमान संधी एकीकडे आहे. म्हाळसा घोडेमुख या संघानं प्रथम फलंदाजी करत असताना 51 धावा बनवल्या. 52 धावांचं लक्ष ठेवलं जय घोडेमुख संघासमोर. आणि जय घोडेमुख संघाचं उद्दिष्ट पार करण्यासाठी सुमन आणि साईन वामन मेस्त्री ही जोडगोळी मैदानामध्ये जय घोडेमुख संघाकडे. तर अंतिम षटकासाठी समीर वैद्य नावाचा गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू जमिनीला दान केला गेलाय. संधी निर्माण केली होती समीर वैद्यनं, परंतु ही संधी हुकली जाते. समीकरण मैदानामध्ये आहे 5 चेंडू 18 धावा. यावेळी मात्र सुमनला सुद्धा चांगली फटकेबाजी करावी लागेल. जय घोडेमुख संघ या सामन्यामध्ये जर विजय मिळवायचा असेल तर 5 चेंडूमध्ये 18 धावा बनवाव्या लागतील. आणि समीर वैद्यला 5 चेंडूमध्ये 18 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करणं आवश्यक आहे. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता. स्लो ओव्हर प्रकारचा हा चेंडू बघायला मिळतो. एक धाव तर पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेची पावलं वळवण्याचा इरादा सुमनचा आहे. यावेळी मात्र दुसरी धाव पूर्ण होईल का हे मात्र बघावं लागेल. परंतु धावबाच्या स्वरूपात फलंदाज माघारी परततोय वामन मेस्त्री. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येईल. परंतु स्ट्राईक यांच्या दिशेनं जय घोडेमुख संघाचा तारणहार म्हणून पुढे येण्यासाठी सज्ज झालाय तो सुमन. त्याच्या बॅटमधनं एक षटकार धरून आलाय. समीकरण 4 चेंडू 17 धावा असं समीकरण आहे मैदानामध्ये. 4 चेंडू 17 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. भावेश परब नावाचा फलंदाज मैदानामध्ये आलाय. गोलंदाजी मार्कवर समीर वैद्य. आतापर्यंत चांगली गोलंदाजी स्लोअर मीडियम पेसर प्रकारचा हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो. राईट टर्म ओव्हर द विकेट सज्ज. चांगला चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त केलाय सुमनचा. माघारी पाठवलंय सुमनला. या सामन्यामध्ये आणखी पकड मजबूत करतोय म्हाळसा घोडेमुख संघ. समीकरण 3 चेंडू 17 धावा मैदानामध्ये बघायला मिळते. मागच्या काही सामन्यामध्ये जर विचार करायला गेला तर प्रत्येक दुसऱ्या इनिंगचा जेव्हा खेळ मैदानामध्ये येतो तेव्हा 3 चेंडू 17 धावा, 3 चेंडू 18 धावा अशा प्रकारचं समीकरण वारंवार आपल्याला बघायला मिळतंय. चालू असलेली स्पर्धा पेंडोर प्रीमियर लीग 2025 पर्व 11व टेनिस क्रिकेट.च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह अनुभवतोय. या स्पर्धेमध्ये प्रथमतः निश्चितपणे लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा टेनिस क्रिकेट.च्या माध्यमातून प्रक्षेपित केली जाते. 3 चेंडू 17 धावा अशी गरज. आणखी एक गडी गारत होतोय. फलंदाज बाद होतोय. निश्चितपणे चांगली गोलंदाजी समीर वैद्यची बघायला मिळते. ऑन हॅट्रिक असेल समीर वैद्य. या स्पर्धेतील अजूनही हॅट्रिक झालेली नाही आहे. समीरला संधी आहे आणि त्या संधीचा फायदा उठवावा लागेल. या स्पर्धेमध्ये तब्बल 3 वेळा हॅट्रिक होण्याची संधी होती. ही 34 संधी आहे आणि संधी मात्र समीर वैद्य पार पाडेल का हे मात्र बघावं लागेल म्हाळसा घोडेमुख संघासाठी. 2 चेंडू 17 धावा असं समीकरण. नवीन फलंदाज एक युवा फलंदाज मैदानामध्ये आहे. 2 चेंडू 17 धावांची गरज आहे. परंतु 2 चेंडूमध्ये 17 धावा बनवण्यासाठी थोडंसं कठीण लक्ष्य आहे. परंतु स्वतःची उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. यावेळी मात्र निर्धाव चेंडू होते. 5वा चेंडू निर्धाव टाकतोय समीर वैद्य. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते. 2 महत्वपूर्ण गडी कारत केले. अंतिम चेंडू केवळ औपचारिकता बाकी या सामन्याची आपल्याला बघायला मिळते.
अंतिम चेंडू बाद होतोय, यष्टीशीत होतोय फलंदाज आणि त्यानंतर होणारा सामना त्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये मनोहर राऊत आणि दया पायनाईक यांना विनंती असेल त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दया पायनाईक आणि मनोहर राऊत विनंती असेल दोन्ही खेळाडूंना त्यांनी पंचांच्या भूमिकेमध्ये आपली जागा घ्यायची आहे.